सकाळची वेळ आहे. स्वयंपाकघरातून येणाऱ्या साजूक तुपाच्या वासाने मन अगदी प्रसन्न होते. आज काहीतरी खास आहे ना? हो, कारण आज तर नारळी पौर्णिमा आहे आणि आज घराघरामध्ये पारंपरिक आणि गोडसर असा पदार्थ बनतो. तो म्हणजे नारळी भात. नारळी भात ही केवळ एक रेसिपी नाही आहे. मला असं वाटतं ती आपल्याला काळाच्या मागे नेते. आजीच्या हाताच्या चवीकडे, आईच्या मायेच्या स्वयंपाकघराकडे. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जगामध्ये थोडासा वेळ काढून असा गोडसर भात करणे म्हणजे आपल्या मूळ संस्कृतीशी पुन्हा एकदा जुळून जाणे आहे. तुम्ही सुद्धा करताय ना आज नारळी भात? चला मग बघूया ही रेसिपी. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी तांदूळ, 1 वाटी खोबरं, गूळ पाऊण वाटी, लवंग 8 ते 10 लवंग, ड्रायफ्रूट्स, तूप 2 चमचे आणि केशर मी दुधात भिजत घातलं आहे आणि पाणी. इथे मी 1 वाटी तांदळासाठी साधारण 2.5 ते 3 वाट्या पाणी घेणार आहे. तर आता इथे मी 3 वाट्या पाणी काढून घेते. या भातामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत, म्हणून पहिल्यांदा मी पाणी उकळत ठेवते. आता आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवून झाला की तो निथळत ठेवायचा आहे. आता तांदूळ निथळत ठेवला आहे मी. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घेते आणि त्याच्यामध्ये लवंग घालते. लवंग थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राईस घालायचं आहे. आता हा चांगला परतून घ्यायचा. त्याचा कलर थोडासा चेंज होतो. बदामी कलर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर थोडासा चेंज झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी खोबरं घालते आणि ड्रायफ्रूट्स घालते. आता हे 1-2 मिनटं परतून घेते. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. हे आता चांगलं मी मिक्स करून घेते आणि त्याला एक उकळी आली आणि थोडंसं त्यातलं पाणी आटलं की मग आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आता मी हे एक साधारण 5 मिनटं झाकून ठेवते. त्याला वाफ आली आहे बऱ्यापैकी, अजून भात शिजलेला नाही आहे. आता मी थोडासा मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ घालते. आता गूळ मिक्स करून घेते. गूळ मिक्स करून घेतला की त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच्यावर भात परत एकदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता मी ताटली ठेवते परत आणि चांगली वाफ येऊ देते. आता भाताला चांगली वाफ आलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी भिजवलेलं केशर घालते. आणि हे मिक्स करून घेते परत. आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे केशरचा स्वाद आणि रंग दोन्ही त्याच्यामध्ये उतरेल. आता तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय भात. त्याचा वास पण खूप छान येतोय. आपला भात आता रेडी आहे. तो मी आता काढून घेते.
नारळी पौर्णिमा ही आमच्यासाठी नेहमीच खास असायची, कारण त्या दिवशी फक्त सण नसायचा, तर माझ्या बाबांचा तिथीनुसार वाढदिवसही असायचा. बाबांची एक खास ताकीद असायची आईला, नारळी भात हा उत्तमच झाला पाहिजे. आणि माझी आई नारळी भात सुंदरच करते. आज मी तिच्याच पद्धतीनं हा भात केला आहे. तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की नारळी भात करून बघा. मनाला एक वेगळंच समाधान मिळेल.